लक्षात घ्यायचं. शेतकऱ्यांनी काय करायचं, आता ह्या 2-3 दिवस काय होणार आहे, उघाड आहे तसे तितक्यामध्ये तुम्ही काय करा, शेतीची कामं करून घ्या, फवारण्या करून घ्या, खतं घालायचं तर ते देखील घडून घ्या. पावसाचं काम करतो म्हणून आपण आपले कामं करणे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. तसेच आज आहे 5 ऑगस्ट. मग आपण तर पावसाची तारीख 8-9 तारखेपासून सांगितलेली, पण काय असतं की पाऊस लवकरच सुरू होतो सगळीकडे. मग काय होतं त्याच्यामुळे मग 5, 6, 7च्या दरम्यान तुम्हाला सांगतो ह्या 3 दिवसात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण तो पाऊस सर्वदूर नसणार आहे, फक्त भाग बदलत पडणार आहे. म्हणजे मोठ्या थेंबाचा येईन, स्पीड नाही येईन, पण शेतातून लगेच पाणी बाहेर निघणार आहे, त्याच्यामध्ये इतकी स्पीड असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त देखील असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र आता ना ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील हे पाऊस पडून जाईल. म्हणजे कोपरगाव देखील, श्रीरामपूर या भागामध्ये बरेच भाग असा आहे